आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। देवराज इंद्रांना सेवकाचा प्रणाम। सावर्तक, वृंदावनातल्या धीट गवळ्यांनी देवेश्वर इंद्राची अवहेलना केली आहे। त्या सर्वांना असा धडा शिकव की मृत्यू लोकात पुन्हा कुणी असा उद्दामपणा करण्याचं धाडस सुद्धा करणार नाही। तुझे ते मेघ जे प्रलय काळात भयंकर वर्षा आणि वादळासह समस्त पृथ्वी आणि त्यावरील जीवांचा नाश करतात, आज प्रलयाच्या त्याच मेघांना घेऊन तू सर्व गोकुळाचा सर्वनाश करून टाक। जशी आज्ञा महाराज। अरे परमेश्वरा! या सगळ्यांची हीच अवस्था झाली पाहिजे।
वाचवा वाचवा. हे सगळं काय? नंदलाल महाराज, आमचं रक्षण करा. इतकी वर्षा हे वादळ. थांबा, घाबरू नका, शांत व्हा. नंद बाबा, असं वाटतंय की धरतीवर प्रलय आलाय. हो हो काका, हे लोक बरोबर बोलत आहेत. या क्षणी इथून निघून जाणेच योग्य होईल. अच्छा, तर इंद्र स्वतःच वज्र घेऊन आला आहे. आता तर गोकुळवासियांचं रक्षण करावं लागेल. तू या भानगडीत पडू नकोस कन्हैया. मी आत्ताच जाऊन इंद्राचा नाश करून टाकतो. नाही बलराम दादा, त्याचा नाश नाही करायचा, त्याच्या अहंकाराचा नाश करायचा आहे. या माझ्या बरोबर. बाबा, तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला, लवकर चला. चला चला, सगळ्यांनी निघा लवकर. चला चला, लवकर चला, लवकर चला, लवकर चला, चला चला, लवकर चला, सगळ्यांनी चला. या. चला चला, लवकर चला. गोवर्धन देवता, आम्ही तुमची पूजा केली होती, त्यामुळे तो अभिमानी इंद्र आमच्यावर कोपला आहे. त्याची आमच्या सर्व नगरांसह सर्व गोकुळवासियांना देखील एकत्र बुडवायची इच्छा आहे. आज अशा वेळी आम्ही तुम्हाला छत्र बनवून सर्व गोकुळवासियांना तुमच्या आश्रयाला सुरक्षित ठेवू इच्छितो. तुम्ही आम्हाला तुमचं सहकार्य द्यावं.
चला सगळ्यांनी चला लवकर. चला सगळ्यांनी चला. चला आत चला लवकर चला. या बाबा, तुमची बैलगाडी आत घेऊन या. चला सगळ्यांनी या सगळ्यांनी लवकर या. चला लवकर चला. चला काका यांना घेऊन चला. चला सगळ्यांनी चला. या सगळ्यांनी या लवकर या. काका या तुम्ही पण या. पुढे चालत राहा. या लवकर बाबा. सगळ्यांनी या. चालत राहा पुढे. तुम्ही पण या. नंद बाबा, हे सगळं काय झालं? क्षणोक्षणे इंद्राचा अहंकार आणि प्रहार वाढतच चालला होता. पण सर्व सृष्टी धारण करणाऱ्या श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत केवळ डाव्या हाताच्या करंगळीवर लीलया तोलून धरला होता. इंद्राच्या वाढत्या प्रहार शक्तीबरोबर श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य देखील वाढत होतं. आता ती लढाई नुसती निसर्गाशी राहिली नव्हती, तर ते युद्ध सुरू होतं वज्र आणि सुदर्शन चक्रामध्ये. पण गोकुळवासियांना चिंता करायची गरजच उरली नव्हती. श्रीकृष्णांना शरण गेलेल्या त्यांना आता गोवर्धन रूपी कृपा छत्र प्राप्त झालेलं होतं. त्यांच्यासाठी त्यांचा कान्हा गोवर्धन गिरधारी झाला होता. सर्व गोकुळवासी आता निर्भय होऊन एकच जयघोष करत होते. जय जय गोवर्धन गिरधारी, जय जय गोवर्धन गिरधारी, जय जय सुदर्शन चक्रधारी. निसर्ग आणि मनुष्य यांच्या या युद्धात 7 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. सरते शेवटी मेघ सुद्धा कोरडे होऊ लागले आणि पर्यायाने पाऊस सुद्धा थांबला. सर्वजण पुन्हा एकच बोलू लागले, जय जय गोवर्धन गिरधारी, जय जय गोवर्धन गिरधारी, जय जय चक्र सुदर्शनधारी. और श्री कृष्ण की शरण में निर्भय गाते रहे नर नारी. हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी, हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी. कन्हैया निज भक्तन के शीश पे छतर बनके, कन्हैया निज भक्तन के शीश पे छतर बनके. देखो आप करे रखवाली, हमारा कान्हा गोवर्धन गिरधारी, हमारा कान्हा गोवर्धन गिरधारी.
ब्रज बिहारी हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी हमारो कान्हा गोवर्धन गिरधारी। जय जय गोवर्धन गिरधारी जय जय गोवर्धन गिरधारी जय जय गोवर्धन गिरधारी जय जय गोवर्धन गिरधारी। तेरी लीला पे बलिहारी तेरी लीला पे बलिहारी तेरी लीला पे बलिहारी तेरी लीला पे बलिहारी। जय जय चक्र सुदर्शन धारी जय जय चक्र सुदर्शन धारी जय जय गोवर्धन गिरधारी जय जय गोवर्धन गिरधारी। स्वामी, माझ्या काळभिन्न मेघांनी पाण्याचा एकूण एक थेंबाचा वर्षाव केला. आता त्यांच्याकडे एक थेंब सुद्धा पाणी शिल्लक उरलं नाही. परंतु आम्ही या छोट्याशा पर्वताचा एक दगड सुद्धा ठासूळ शकलो नाही. ते तर मी पाहतोच आहे सावर्तक. तुझ्यासारख्या सैनिकांमुळेच आज देवराज इंद्राला सुद्धा पराभवाची चव चाखावी लागते आहे. परंतु इंद्र पृथ्वीवरच्या या क्षुद्र प्राण्यांकडून कधीही पराजित होऊ शकत नाही. आता मी माझ्या या अमोघ वज्राला गुरुने दिलेल्या मारण मंत्राने अभिमंत्रित करून त्याचा असा काही वार करतो की याच्या एका प्रहाराने या पर्वतासमवेत सर्व गोकुळवासी क्षणभरातच भस्म होऊन जातील. ओम ह्रीं क्लीं चामुंडायै नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडायै नमः. स्वामी, 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 शुद्धीवर या. हे देवराजेंद्र, आज तुझा सामना त्याच्या बरोबर आहे जो परम शक्तिशाली आहे. त्याच्या समोर तुझं वज्र देखील काही करू शकणार नाही. हे गुरुदेव, अशा परिस्थितीत आता मी काय केलं पाहिजे? तेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे की अशा अवस्थेत जिथे शक्ती निरुपयोगी ठरते तिथे केवळ भक्तीच उपयोगी ठरते. त्यामुळे या क्षणी तू भगवान श्री हरींशी युद्ध करण्याऐवजी त्यांना शरण जा. तेच तुझ्या पराभवाला विजयात परिवर्तित करतील. हे गुरुदेव, मी चूक करून हा जो खूप मोठा अपराध केला आहे त्यानंतरही ते माझ्यावर प्रसन्न होतील का? नक्कीच. आज मी तुला भगवंतांना प्रसन्न करून घेणार एक गोपनीय स्त्रोत प्रदान करत आहे, जे मला महर्षी अंगिरांनी शिकवलं होतं. जेव्हा केव्हा तू तुझ्या शक्तीमुळे निराश होशील आणि तुला तुझा अंत दिसू लागेल
अशा संकटासमयी स्वतःचा अहंकार सोडून प्रभूंच्या श्रीचरणांशी स्वतःला समर्पित करून या मंत्राने प्रभूंची स्तुती करशील तर प्रभू प्रसन्न होऊन तात्काळ तुझं संकट दूर करतील. आता माझ्या मागोमाग त्या गुप्त मंत्राचं पठन कर. अक्षरम परमं ब्रह्मं ज्योतिरूपं सनातनम्. 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 अक्षरं परमं ब्रह्म ज्योतिरूपं सनातनम्. अक्षरं परमं ब्रह्म ज्योतिरूपं सनातनम्. गुणातीतं निराकारम्. गुणातीतं निराकारम्. स्वेच्छामयम् अनन्तकम्. स्वेच्छामयम् अनन्तकम्. बाबा, आता संकट टळलं आहे. बघा, सर्व ढग विरून गेले आहेत. किती सुंदर ऊन पडलं आहे. आता तुम्ही सगळ्यांना घेऊन या गुहेतून बाहेर पडा. आता सर्वजण निश्चिंत होऊन आपापल्या घरी जाऊ शकता. चिंतेचं कुठलंच कारण नाही. हो, हे बरोबर आहे. आता आपण सगळेजण परत आपल्या गोकुळात जाऊया. कृष्ण कन्हैयांचा कृष्ण कन्हैयांचा कृष्ण कन्हैयांचा कृष्ण कन्हैयांचा. जय जय गोवर्धन गिरधारी. जय जय गोवर्धन गिरधारी. गोवर्धन पर्वत केवळ एका करंगळीवर तोलून श्रीकृष्णांनी हेच दाखवून दिलं की अहंकाराचा पर्वत कितीही उंच आणि मोठा भासला तरी प्रभू भक्ती पुढे तो अगदीच एका करंगळीच्या नखा इतका किरकोळ आहे. गोकुळवासियांपुढे आणि खरं तर जगापुढे भक्ती आणि विश्वासाचा हा पाठ घालून प्रभूंनी त्यांना निश्चित मनाने घरी जायला सांगितलं. श्रीकृष्ण भक्ती गूढ म्हणतात ती खोटं नाही. अगदी साधाशा कृतीतून खूप मोठी शिकवण मिळणं हीच ती खरी कृष्ण लीला. गोपिका चेतनहरं राधा प्राणाधिकं परं. विनोद मुरली शब्दं. विनोद मुरली शब्दं. कुर्वन्तं कौतुकेन च. कुर्वन्तं कौतुकेन च. हे प्रभू, त्राही माम, 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 त्राही माम. रक्षण करा प्रभू, रक्षण करा. हे प्रभू, हे दीनदयाळू, मला क्षमा करावी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हा अविनाशी ब्रह्माला एक साधारण मानवी बालक समजून असा उद्दामपणा केला. माझा हा अपराध क्षमा योग्य तर नाही आहे प्रभू, परंतु शास्त्र तुम्हाला अकारण दयाळू म्हणत नाही. त्यामुळे हे दयासागर, मला पामराला तुमचा दास समजून क्षमा करावी. हे महेंद्र, तू आम्हाला ओळखलं नाहीस यासाठी मी तुला दोषी मानत नाही.
कारण हा तर माझ्या मायेचाच खेळ आहे. तसही प्रत्येक छोट्या मोठ्या प्राण्याच्या अंतरात्म्यात मी स्वतःच विराजमान आहे. तरी देखील माझी योगमाया सर्वांच्या बुद्धीवर असा काही पडदा टाकते की ते त्यांच्या ठायी असलेल्या माझ्याकडे न पाहता या बाहेरील दर्शनी जगतातल्या दृश्यांकडेच बघत राहतात. म्हणून तुझ्या त्या चुकीला मी दोष मानत नाही. हो, तुझ्या दुसऱ्या अपराधांकरिता मी तुला अवश्य दोषी मानतो. तो काय प्रभू? हे बघ, राजा या नात्याने प्रजेच्या भलाईकरिता जे तू स्वतः केलं पाहिजेस, जो तुझा धर्म आहे, राजा म्हणून कर्तव्य आहे, त्या कर्तव्याच्या पूर्ती करता तू लोकांना तुझी पूजा करायला सांगतोस. याचा अर्थ आहे तू तुझ्या धर्माचं पालन करण्याकरता या धर्तीवरच्या प्राण्यांकडून पूजेची लाच मागू लागलायस. तुला इंद्रपदावर याकरता बसवलं आहे की तू समस्त प्रजेचं कल्याण करावंस. इंद्र लोकपाल असतो. त्याचं कर्तव्य आहे की त्याने ठरलेल्या वेळी वर्षा करून या धरतीला सुपीक बनवावं, ज्यामुळे अन्नधान्य, चारा आणि वृक्षांची वृद्धी होईल. परंतु तू त्यास तुझं कर्तव्य न मानता तो तुझा अधिकार समजून बसला आहेस, जेणेकरून तुला वाटेल तिथे पर्जन्य होईल. जिथे वाटणार नाही तिथे कोरडा दुष्काळ पडेल. तुझ्या अहंकारामुळे तू हे विसरून गेलास की माझी ही आज्ञा आहे. ब्रह्मा जितक्या प्राण्यांना जन्म देतील, पृथ्वीवर तितक्या प्राण्यांच्या जेवणा खाण्याची आणि उदरनिर्वाहाची सोय त्याआधी केली जावी. हा त्या प्राण्यांचा अधिकार आहे. परंतु तुझ्यासारखे स्वार्थी लोक प्रकृतीच्या त्या नियमात हस्तक्षेप करून ती वनसंपदा जी पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांसाठी तयार होते, त्यावर तुझा अधिकार समजून प्रजेकडून त्याची किंमत मागू लागतात. हा असा अपराध आहे ज्यासाठी तू क्षमायोग्य नाहीस. हे पतित पावन परमेश्वर, तुमचं कथन सर्वतः सत्य आहे. मला शक्ती आणि सामर्थ्याच्या नशेमध्ये माझ्या कर्तव्याचा, माझ्या धर्माचाच विसर पडला होता. परंतु ज्या प्रकारे एक पिता त्याच्या पुत्राचं योग्य की अयोग्य हे न बघता त्याच्या प्रत्येक अपराधाला क्षमा करतो, त्याच प्रकारे हे प्रभू, तुम्ही तुमच्या करुणेने मला क्षमा करावी. कारण तुम्हीच माझे गुरु, माता, पिता, बंधू सर्व काही आहात. हे दीनदयाळ, हे शरणागत वत्सल, याच्यावर दया करावी. याला एक अज्ञानी बालक समजून क्षमा करावी. सुरभी माता, हे कामधेनू माता, तुम्हाला माझा प्रणाम आहे. दासीला माता म्हणतोस, ही तुझी भक्त वत्सलता आहे. तरी जर मातेचं स्थान दिलं आहे तर मातेचं म्हणणं ऐकून महेंद्राला क्षमा कर. याला तुझ्या मायेनेच भ्रमित केलं आहे. जशी आज्ञा. हे देवराज, सुरभी मातेच्या कृपेने तुम्ही अपराधमुक्त झाला आहात. तुम्ही धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात. तुझं कल्याण हो. हे गोवर्धनधारी, हे मायापती, तुमच्या या श्री चरणांशी अजून एक प्रार्थना आहे. जर आज्ञा असेल तर निवेदन करू. बोल, काय इच्छा आहे? प्रभू, पृथ्वीवर कुंती देवींच्या गर्भातून जन्मलेला माझा एक पुत्र आहे. त्याचं नाव आहे अर्जुन. तुम्ही त्याला तुमच्या सेवेत रुजू करून घ्यावं प्रभू. तो सदैव तुमच्या आज्ञेत राहील. पुत्र पित्याचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे मी समजेन की तुम्ही माझ्या सेवेचा स्वीकार केला आहे प्रभू. अर्जुनाच्या रक्षणाचं उत्तरदायित्व मी आपल्याला सोपवतो. देवराज, मी हे जाणून आहे की भरताच्या वंशात अर्जुनाने तुझ्या अंशाने अवतार घेतला आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. मी वचन देतो
की पृथ्वीवर जोपर्यंत मी असेन अर्जुनाला युद्धात कुणीही पराजित करू शकणार नाही. आता तू निश्चिंत होऊन तुझ्या लोकी प्रसन्नतेने परत जा. तुमचा जय जयकार प्रभू. क्षणिक थांबा वसुरपती. हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण, आज तुम्ही इंद्रलोकापासून आम्हा गायींचं रक्षण केलं. म्हणूनच तुम्हाला रक्षणकर्त्याच्या रूपात प्राप्त करून आज आम्ही सर्व गायी सनात झाल्या आहोत. हे मधुसूदन, इंद्र भलेही त्रैलोक्याचे इंद्र असू दे, परंतु आजपासून आम्हा गायी गुरांचे इंद्र तर तुम्हीच असाल. म्हणूनच ब्रह्माजींनी आदेश दिला आहे की आम्ही तुमच्या गौलोकींच्या इंद्रपदावर अभिषेक करावा. त्यांनी हे देखील सांगितले की या अभिषेकावेळी तुमचा राजतिलक स्वतः इंद्राच्या हातूनच लावला गेला तर योग्य होईल. हे माता, मी याला माझं सद्भाग्य समजेन. हे ऐरावत, तुझ्या सोंडेने आकाश गंगेचं जल घेऊन ये, ज्याने प्रभूंचा अभिषेक केला जाईल. विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो यिष्ठान्ते नमः उक्तिं विधेम. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः. भगवंत, आजपासून तुमचं नवीन नाव गोविंद आहे. जय गोविंद. 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 चंदं नमाम्यहम्. गोविन्दं परमानन्दं विजयचन्दं नमाम्यहम्. गोपालकं गोसेवकं गोपालकं गोसेवकं गोरक्षकं नमाम्यहम्.
ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी इंद्राच्या अहंकाराचं मर्दन करून त्याला त्याची भक्ती प्रदान केली, त्याच प्रकारे एकदा त्यांनी ब्रह्माजींचं देखील गर्वहरण केलं होतं. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण रूपात पृथ्वीवर गोकुळात लीला करत होते. ब्रह्माजी अहंकारामुळे त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वतः गोकुळात अवतरले. तिथे त्यांनी एक अद्भुत दृश्य पाहिलं की श्रीकृष्ण त्यांच्या बालसख्यांसह वनात मध्यान्ह भोजन करत आहेत आणि त्या क्षुद्र जातीच्या गचाळ बालसख्यांचे उष्टे घास स्वतः त्यांच्या तोंडातून काढून ते स्वतःच्या तोंडात टाकून खात आहेत. या दृश्याने ब्रह्माजींना खूपच घृणा वाटली की हा कसा परब्रह्म आहे जो त्या क्षुद्र जातीतल्यांचं उष्ट खाऊन सुद्धा प्रसन्न होतो आहे. त्यांनी विचार केला की काय या गोष्टीची परीक्षा घेऊ नये की हा खरोखरच परब्रह्म आहे की नाही. असा विचार करून ब्रह्माजींनी आधी त्यांच्या गायी आणि वासरं चोरली. अरे, आपल्या गायी कुठे नाहीशा झाल्या? कदाचित तिथे गवत चरायला गेले असतील. तिथे कुठे? त्या जंगलाच्या मागे. मग काय झालं? चिंता का करता? मी लगेच घेऊन येतो. सुरभी, मग जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या गायी आणि वासरांना शोधायला गेले तेव्हा ब्रह्माजींनी एक अजून खेळ खेळली. आता तर त्यांनी त्यांच्या शक्तीने श्रीकृष्णांच्या समस्त बालसख्यांना आधी तर जमिनीवरून अदृश्य केलं आणि मग स्वतःच त्यांना ब्रह्मलोकात नेऊन त्यांना लपवून ठेवलं. तिथे ब्रह्माजी त्यांच्या या खेळीवर अतिशय प्रसन्न होते. इथे भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्यांना ब्रह्माजींची सर्व खेळी लक्षात आली. श्रीकृष्णांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. केवळ स्वतःला अनेक रूपात विभक्त करून त्या सर्व बालसखा आणि गाय वासरांचं रूप स्वतः धारण केलं. ब्रह्मलोकातील वेळेनुसार ब्रह्माजींनी तर काही क्षणातच गायी आणि बालसख्यांना ब्रह्मलोकी नेलं होतं. परंतु जेव्हा ते परतून पृथ्वीवर आले तेव्हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ऑफ टाइमच्या सिद्धांतानुसार इतक्याशा वेळात पृथ्वी लोकात पूर्ण 1 वर्ष उलटून गेलं होतं. इथे 1 वर्षभर हे कुणाच्याही लक्षात आलं नाही की या सर्व गायी वासरं आणि बालसखा खरे नाहीये आणि स्वतः श्रीकृष्ण त्यांचं रूप धारण करून हिंडतायत. इथे ब्रह्माजी जेव्हा धरतीवर परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की ज्या मुलांना ते काही क्षणापूर्वीच ब्रह्मलोकात सोडून आले आहेत ते सगळे इथे श्रीकृष्णांसह खेळत आहेत. हे दृश्य पाहून ब्रह्माजी चक्रावले. वर पाहिलं तर ती मुलं अजून ब्रह्मलोकातच बसली होती. खाली पाहिलं तर धरतीवर तीच सगळी जण खेळत होती. ते वर पाहत तर कधी खाली पाहत. या दृश्याने जेव्हा ते हतबुद्ध झाले तेव्हा मनातल्या मनात प्रभू चरणांचं ध्यान करून प्रार्थना करू लागले की भगवान, मला सत्य काय आहे त्याचं दर्शन द्या. मी भ्रमाने विचलित झालो आहे. मला सत्याचं दर्शन करवून द्या. त्यांची ही दशा पाहून श्रीकृष्णांना त्यांची दया आली आणि त्यांनी आपला मायेचा पडदा बाजूला सारून ब्रह्माजींना दाखवून दिलं की स्वतः चतुर्भुज भगवानच त्या सर्व बालसख्यांचं आणि गायी वासरांचं रूप धारण करून त्यांच्या समोर उभे आहे. हे पाहून ब्रह्माजींना त्यांच्या चुकीचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनी क्षमा मागण्यासाठी त्राहिमाम त्राहिमाम म्हणत श्रीकृष्णांच्या पाया पडले
त्राहि मां, त्राहि मां, त्राहि मां, त्राहि मां प्रभु, त्राहि मां, त्राहि मां, त्राहि मां प्रभु, त्राहि मां, त्राहि मां। हे जगदीश्वर, हे चराचराचे स्वामी, मी तुम्हाला शरण आलोय. माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. प्रभू, मी तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न झालोय, म्हणून तुमचं बाळ समजून माझ्या अपराधाला क्षमा करावं. हे ब्रह्मदेव, समस्त प्राण्यांचे निर्माता असून सुद्धा अजूनपर्यंत तुमच्या मनातला उच्च नीच हा भेदभाव का नाही संपून गेला? तुम्ही जाणूनच आहात की तुम्ही तर केवळ शरीरांची रचना करता. मग त्यांच्यात जेव्हा प्राणरूपानं माझं तेज प्रगट होतं, तेव्हाच त्या शरीरांना जीवन प्राप्त होतं, तेव्हाच ते जिवंत होतात. दगड, झाड, नदी, पर्वत, पशु, पक्षी, मानव, सूर, असुर, कीटक, पतंग या सर्व योनींमध्ये जन्म घेणाऱ्या प्राण्यांच्या जीवात्म्यात केवळ माझंच रूप प्रतिबिंबित होत असतं. मग तुमच्या दृष्टीत हा भेदभाव कुठून आला की मी उच्च जातीतला असून जर कनिष्ठ जातीतल्यांच्या हाताने त्यांचाच उष्टाघास खाल्ला तर माझं ब्रह्मत्व नष्ट होऊन जाईल? मी केवळ प्रेमाचा भुकेला आहे. जर क्षुद्रातिक्षुद्र प्राणी सुद्धा त्यांचा उष्टाघास मला प्रेमाने देऊ करतील तर मी त्याला सर्वोत्तम नैवेद्य समजून स्वीकार करत असतो. माझ्यासाठी कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीही कनिष्ठ नाही. सर्वात श्रेष्ठ तर केवळ प्रेम आहे, ज्यात ना मोठेपणाचा अहंकार असतो आणि ना असते क्षुद्रपणाची हीनता. प्रेमाची कोणतीही जात नसते. हेच परम ज्ञानाचं मूळ तत्व आहे, ज्याला धारण करण्याने सृष्टीत सुखाची वृद्धी होत जाते. जेव्हा जेव्हा या विश्वात या ज्ञानाचा लोप होत राहील त्या त्यावेळी सृष्टीत हाहाकार माजून जाईल. हे ब्रह्मदेव, प्रेमाच्या या मूल मंत्राला हृदयात स्थान दिलं तर तुमच्यावर कधीही मायेचा परिणाम होणार नाही. आता तुम्ही तुमच्या लोकात परत जा. वास्तविक पाहता भगवान दयेचा सागर आहे आणि विशेष करून त्यांचा एखादा भक्त अहंकाराच्या चक्रव्यूहात अडकला तर ते शक्य तितक्या लवकर त्याचा अहंकार दूर करून त्याला पुनश्च जवळ करतात. इथपर्यंत श्रीकृष्णांच्या पौगंडावस्थेतल्या लीला होत्या. आता पुढल्या अध्यायापासून किशोर अवस्थेतील मधुर लीलांचा प्रारंभ होईल. जय श्रीकृष्ण. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा